भी हो रही है, इसलिए यहाँ पे अंकल की और डिप जो ठीक है, मैं आपके बनाए हुए नूडल्स अभी टेस्ट करेंगे। वाह वाह वाह, क्या टेस्ट है। वैसे मैं दुबई जाती हूँ ना बकलावा खाने, तो वो बकलावा के रेस्टोरेंट के सामने मैंने मेरा खुद का रेस्टोरेंट खोला है। वो उस रेस्टोरेंट में मुझे ना एक शेफ की जरूरत है, तो क्या वहाँ पर मेरा शेफ बन सकते हो? हाँ, बन सकते हो। ज्यादा नहीं, बस 5 लाख महीना दूंगी। कितना? 5 लाख महीना। कितना? 5 लाख महीना। 5 लाख? हाँ। क्या? 5 लाख? ये माइक लो काय नाही अरे, नको. कुठे चालले तुम्ही? अरे, थँक यू. भेंडी कशी बनवायची? भरलेली भेंडी का? किचन मध्ये इकडे काय करायचं, सगळ्यात पहिले भेंडी घ्यायची. ही आपली भेंडी, हा, ही आपली पिशवीमध्ये ही भेंडी टाकली, झाली भरलेली भेंडी. अहो सर, हे काय करताय? अहो, तुम्हाला म्हटलं ना पेंट्रोमध्ये की मी पण ऍड करतो माझ्या पदार्थामध्ये. बरं सोडा. चला तर आपण आपली दुसरी चिठ्ठी वाचूया. तर दुसरी चिठ्ठी ही प्रियंका यांनी घाटकोपरवरून पाठवली. तर त्यांनी विचारलंय की घरात सहजासहजी 5 ते 10 मिनिटात होणारा असा नाश्ता सांगा. 5 ते 10 मिनिटं कशाला, 5 सेकंड मध्ये सांगतो. वडा खाणार का? वडा खाणार? नाही, बनवणार नाही. वडा काय की नाश्ता. अहो सर, काय करताय तुम्ही? तुम्हाला म्हणलं ना फोन ऍड करतो. अशी पणकट वाजवलंय तुमच्या कानात. आम्हाला कार्यक्रम झाले, कधीपासून काय लावून ठेवलंय? अहो, मी फोन ऍड करतो आता ना. प्लीज आम्हाला सिरियसली एक चांगली रेसिपी शिकवा. आता तुम्हाला मी माझी चांगली रेसिपी सांगतो. सांगा ना. सिंगापुरियन हक्का नूडल्स. आता असं नका म्हणू, एक कढई घ्यायची, त्यात नूडल्स टाकायचे, मग नूडल्सला हाक द्यायची, तशीच एक लाट देईल मी तुम्हाला. नाही, थांबा. किचन मध्ये काय करायचं माहिती का? सगळ्यात पहिले कढई घ्यायची, आणि कढई कशी घ्यायची? अक्षय सारखी नाही घ्यायची, हर्षदरांसारखी मोठी घ्यायची. आणि कढई घेतली का, आता या कढईमध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घेऊ शकतो, सोयाबीन ऑइल घेऊ शकतो, खोबऱ्याचं ऑइल घेऊ शकतो, पण आपल्याला खोबऱ्याचं ऑइल घ्यायचंय. बरं. कढई घे. अहो, काय करताय सर तुम्ही? सकाळी तेल लावलं होतं ते वाया जाईल ना. सर, अहो आपल्या सोला असं नाही चालत. बरं, थांबा आता घ्या ऍडजस्ट करून, नाही का? खोबऱ्याचं ऑइल घेतलं, त्याच्यात कांदा टाकायचा, नूडल्स टाकायचे, झालं हक्का नूडल्स. हो, तर चला आता आपला नूडल्स टेस्ट करण्यासाठी आपल्या कार्यक्रमावर आपण एक गेस्टला बोलूया.